जय महाराष्ट्र. मला रिक्षावाल्यांबद्दल बोलायचं आहे. मला वाटतं रिक्षावाल्यांबद्दल असं मत आहे, हे बोलायचं आहे की कल्याण, ठाणे इतर शहरांमध्ये यांची हद्द लास्ट MMRD पर्यंत. मला सांगा, आता सरकारचे काम रस्त्याचे काँक्रीटीकरण करणं, स्मार्ट सिटीचा प्रकल्प सुरू आहे. त्यांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात होणारी ट्रॅफिक याचा त्रास शहरांमध्ये होत आहे. मला वाटतं स्मार्ट सिटी बनायला 8 ते 10 वर्ष लागतील. तर मला असं वाटतंय ट्रॅफिक हा विषय न सुटणारा आहे. स्मार्ट सिटी पूर्णपणे होत नाही तोपर्यंत रिक्षावाल्यांना ओव्हर सीट, ज्याला आपण 34 सीट म्हणतो, सध्या तरी RTOने याची परमिशन दिली गेली पाहिजे. अजूनही स्मार्ट सिटीला 8 ते 10 वर्षे किंवा 15 वर्षे जातील. तर मला असं वाटतं स्मार्ट सिटी झाल्यानंतर त्यांना सांगायची गरज नाही. स्मार्ट सिटी झाल्यानंतर रिक्षा मीटरप्रमाणे चालल्या जाईल. तोपर्यंत मला असं वाटतं परमिशन दिली गेली पाहिजे. जर तुम्हाला चेकिंग करायचे असेल, जर ज्यांची वर्दी नसेल त्यांना पकडणे, ज्यांच्याकडे प्रॉपर लायसन बॅच नसेल त्यांना पकडून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. आज तुम्ही ओव्हर सीटचे फोटो काढून त्यांच्यावर फाईन मारणं हे कुठंतरी थांबले गेले पाहिजे. स्मार्ट सिटी झाल्यानंतर असे रिक्षावाले ज्यांच्याकडे वर्दी नसेल किंवा लायसन्स बॅच नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. नो एंट्री पट्टी रिक्षावाल्यांनाच का? त्यांनाच हा नियम का? मला वाटतं जे वयस्कर लोक आहेत, जे पायाने आदू आहेत, त्यांना उजव्या बाजूने चढायला चांगलं जातं. त्यांनाच नाही तर लोकांना त्या पट्टीचा त्रास होतो. तर ही नो एंट्री पट्टी नसावी. उजव्या बाजूने चढता येत नसेल तर माणूस डाव्या बाजूने चढायचा प्रयत्न करतो. जर नो एंट्री पट्टी लागली गेली तर त्यांना त्रास होतो. असे लोक आहेत की नो एंट्री पट्टी असेल तर ते रिक्षात बसण्यास नकार देतात, कारण उतरणे कुठेतरी अवघड होतं. तो नियम रिक्षावाल्यांनाच का? हे नियम सगळ्यांनाच का नाही लागलं जात? मला वाटतं खास करून 4 व्हीलर गाड्यांना हा नियम लागला गेला पाहिजे. 4 व्हीलर गाड्यांचा दरवाजा न मागे बघता राईटचा दरवाजा उघडणं किती योग्य आहे? तेही चालू लेनमध्ये साईडला गाडी न घेता, जराही भीती न बाळगता असं हे उतरणं किती योग्य आहे? मला असं वाटतं हे नियम त्यांनाही लागू झाले पाहिजे. रिक्षा घेणारा हा माणूस सामान्य आहे, कर्जामध्ये डुबलेला माणूस आहे. तो त्यातनं रिक्षात चालून आपलं घर चालवत आहे, आपल्या परिवाराचा पालन पोषण करत आहे आणि त्या कर्जातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रिक्षावाल्यांना फाईन मारणं किती योग्य आहे? म्हणजे कर्ज तर फेडायचा आहेच आणि त्या अजून येणारे फाईन हे त्यांच्याकडून फेडले जातील का? हे कधी कर्जमुक्त होतील का? असे या रिक्षावाल्यांच्या हलाखीचा प्रवास कधी संपेल आणि कधी संपला जाईल असा हा सामान्य रिक्षावाला. धन्यवाद.